Hello student, last lecture we will study the DNA replication. आपण पाहिलं की replication म्हणजे एक्झॅक्ट कॉपी. DNA मॉलिक्यूल हा स्वतःसारखी जेव्हा नवीन DNA स्ट्रँड फॉर्म करतो दॅट प्रोसेस इज कॉल्ड ॲज द DNA replication किंवा त्या प्रोसेसला आपण रेप्लिकेशन असं म्हणतो. ही डायग्राम तुम्ही सर्वांनी काढली असेल, त्याच्यामधली सगळी टर्मिनॉलॉजी तुम्ही पाहिली असेल. याच्यामधले आपण जवळजवळ 3 ते 4 पॉईंट अभ्यासलेले आहेत. आता आपण जे पुढचे पॉईंट आहेत ते पाहणार आहोत. DNA चं जे फंक्शन आहे ते 2 टाईपचे फंक्शन आहेत, हेटेरोकॅटॅलायटिक फंक्शन आणि सेकंड आहे ते ॲटोकॅटॅलायटिक फंक्शन. आणि रेप्लिकेशन दिज आर द एक्झाम्पल ऑफ ॲटोकॅटॅलायटिक फंक्शन. म्हणजे ॲटोमॅटिकली ते दुसरे त्याच्यासारखा न्यू स्ट्रँड फॉर्म करतात. दॅट प्रोसेस इज कॉल्ड ॲज द रेप्लिकेशन. रेप्लिकेशन ही जी प्रोसेस आहे याच्यामध्ये फर्स्ट जो पॉईंट आहे ॲक्टिवेशन ऑफ न्यूक्लियोटाईड, नंतर पॉईंट ऑफ ओरिजिन अँड त्यालाच दुसरी टर्मिनॉलॉजी यूज केलेली पॉईंट ऑफ इनिशिएशन. नंतर थर्ड पॉईंट आहे अनवाइंडिंग ऑफ DNA मॉलिक्यूल. अनवाइंडिंग ऑफ DNA मॉलिक्यूल फॉर्म होतो आणि दुसरा DNA स्ट्रँड इथं फॉर्म व्हायला सुरुवात होते. नंतर आहे रेप्लिकेशन फॉर्क. रेप्लिकेशन फॉर्क हा जो आहे तो वायसेप रेप्लिकेशन फॉर्क तयार होण्याची जी प्रोसेस आहे दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ रेप्लिकेशन फॉर्क. नंतर दीज आर यूज फॉर द सुपर हेलिक्स रिलॅक्सिंग एन्झाईम. आणि या प्रोसेसमध्ये अनवाइंडिंग ऑफ द स्ट्रँड अँड दीज आर विच इज रिलीव्ड बाय द सुपर हेलिक्स रिलॅक्सिंग एन्झाईम हे इथं यूज केलं जातं बा. देन नेक्स्ट जो पॉईंट आहे फिफ्थ जो तुम्हाला आज पाहायचा आहे, सिंथेसिस ऑफ द न्यू स्ट्रँड. म्हणजे नवीन DNA मॉलिक्यूल किंवा नवीन DNA स्ट्रँड कसा फॉर्म होतो. दीज आर स्टार्ट फ्रॉम द किंवा बिगिनिंग विथ द हेल्प ऑफ स्मॉल RNA प्रायमर. RNA प्रायमरपासून हे जे न्यू स्ट्रँडचं फॉर्मेशन आहे ते स्टार्ट होत असते. RNA प्रायमर हे तुम्ही डायग्रॅममध्ये पाहिलेले की RNA प्रायमर कुठं असतो ते आणि कशाला म्हटले. दीज आर असोसिएटेड विथ द 3' एंड. तो कुठं असोसिएट होतो आहे 3' एंड ऑफ द टेम्पलेट स्ट्रँडला असोसिएट होतो आणि दे फॉर्म द. मग DNAचे जे मॉलिक्युल्स किंवा DNA स्ट्रँडमध्ये असणारे जे पार्ट आहेत, फर्स्ट जो असणार आहे तो न्यूक्लियोटाईड. न्यूक्लियोटाईड फर्स्टली फॉर्म होणार आहे. न्यूक्लियोटाईडमध्ये काय असतं मग नायट्रोजिनस बेस असतो, नंतर दुसरं असतं रायबोज शुगर असते आणि फॉस्फेट बॉन्ड असतो, त्याचबरोबर हायड्रोजन बॉन्ड देखील असतो. मग हे सगळे कुठे फॉर्म होतात तर न्यू स्ट्रँडमध्ये. फर्स्टली काय फॉर्म होणार आहे न्यूक्लियोटाईड फॉर्म होणार आहे. देन दीज आर टेम्पलेट स्ट्रँड फॉर्मिंग द हायड्रोजन बॉन्ड. मग तिथं हायड्रोजन बॉन्ड पण फॉर्म होतो आहे. देन न्यूली बाउंड न्यूक्लियोटाईड गेट दीज आर द एक मिनट. नेक्स्ट काय सांगितलं मला इथं काय फॉर्म होते तर हायड्रोजन बॉन्ड फॉर्म होते अँड देन न्यूली बाउंड न्यूक्लियोटाईड अँड इंटरकनेक्टेड बाय द फॉस्फोडायस्टर बॉन्ड. इथं फॉस्फोडायस्टर बॉन्ड पण फॉर्म होतो फॉर्मिंग अ पॉलिन्यूक्लियोटाईड स्ट्रँड. आणि मग याच्यासारखे एका न्यूक्लियोटाईडपेक्षा भरपूर असे पॉलिन्यूक्लियोटाईड स्ट्रँड फॉर्म होतो आणि दे सिंथेसाइज द न्यू कॉम्प्लिमेंटरी स्ट्रँड. मग इथं न्यू कॉम्प्लिमेंटरी स्ट्रँड फॉर्म होतो दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज त्यालाच काय म्हटले कॉम्प्लिमेंटरी स्ट्रँड असं म्हटलेलं आहे. म्हणजे एकापेक्षा जास्त न्यूक्लियोटाईड फॉर्म झाले की तिथं कॉम्प्लिमेंटरी स्ट्रँड किंवा DNA स्ट्रँड फॉर्म होतो. आणि ही जी प्रोसेस आहे सिंथेसिस ऑफ न्यू कॉम्प्लिमेंटरी स्ट्रँड इज कॅटलाइज्ड बाय द DNA पॉलिमरेज. तिथं जे एन्झाईम यूज केलेले ते कुठलं आहे तर DNA पॉलिमरेज हे एन्झाईम यूज केलेले बघा. DNA पॉलिमरेज अँड न्यू कॉम्प्लिमेंटरी स्ट्रँड इज ऑलवेज फॉर्म बाय द 5' to 3' डायरेक्शन. आणि कुठलाही नवीन स्ट्रँड जेव्हा फॉर्म होतो तेव्हा तो कुठल्या डायरेक्शनमध्ये असतो तर 5' to 3' डायरेक्शनमध्येच असतो. हे लिहा तुम्ही डायग्राममध्ये पण
जेव्हा लेबलिंग करत असतात 5 आणि 3चं ते 5' to 3' या पद्धतीनेच द्यायचे की नवीन तयार होणारा जो कॉम्प्लिमेंटरी स्टँड आहे तो 5' to 3' या डायरेक्शननीच तयार होणार आहे. लक्षात आलं. 3' to 5' असा तो कधीही तयार होत नाही. तर कसा तयार होणार आहे? 5' to 3' या टाईपमध्ये. आणि नंतर जे 2 टाईपचे स्टँड फॉर्म होतात, लीडिंग अँड लॅगिंग स्टँड. लीडिंग स्टँडमध्ये जो आहे काय सांगितलं बघा, टेम्पलेट स्टँड विथ फ्री 3' एंड इज कॉल्ड ॲज अ, जो फ्री 3' एंड असणार आहे दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ, त्याला काय म्हटलेले, लीडिंग टेम्पलेट असं म्हटले. विथ 3' 5 एंडला 5 एंडला जो फ्री असणार आहे दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ लॅगिंग टेम्पलेट. हे दोनच पॉईंट तुम्ही जरी लक्षात ठेवलं तरी लीडिंग आणि लॅगिंग टेम्पलेट याच्यामधला डिफरन्स तुमच्या लक्षात येईल की जो स्टँड 3' एंडला फ्री असतो त्याला काय म्हटले तर लीडिंग टेम्पलेट असं म्हटले. आणि जो स्टँड फ्री विथ द 5' एंड दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ लॅगिंग टेम्पलेट, त्याला लॅगिंग टेम्पलेट असं म्हटले. देन द प्रोसेस ऑफ रेप्लिकेशन इज ऑलवेज 5C3 5 एंड टेम्पलेट स्टँड अँड प्रोसेस टॉवर द 5' किंवा C5 एंड. म्हणजे स्टार्ट होत असताना कुठं होते तर 3rd कार्बनला C3 एंडला स्टार्ट होते अँड देन द स्टँड प्रोसेस टॉवर्ड एंड टू द कार्बन नंबर 5ला ती कंप्लीट होते. हे लक्षात ठेवा. ॲज बोथ स्टँड द पॅरेंटल DNA आर अँटी पॅरेलल. तो पॅरेंटल DNA स्टँडला कसा असतो, अँटी पॅरेलल असणार आहे. अँड देन न्यू स्टँड इज ऑलवेज फॉर्म बाय द 5' to 3' डायरेक्ट. आणि जो न्यू स्टँड आहे तो कसा फॉर्म होणार आहे तर 5' to 3' याच डायरेक्शनमध्ये फॉर्म होतो. नवीन तयार होणारा स्टँड नेहमी 5 पासून 3' एंडपर्यंतच याच डायरेक्शननी तयार होतो. आणि दीज आर अँटी पॅरेलल टू द न्यू पॅरेंट्स किंवा मदर DNA स्टँड आहे त्याच्याशी तो अँटी पॅरेलल असणार आहे, नॉट पॅरेलल. दीज आर अँटी पॅरेलल टू द parent strand. Then newly synthesized strand develop continuously toward replicating fork called as the leading strand, and another new strand developed discontinuously always from the replicating fork is called as the lagging strand. मग हा जो न्यूली फॉर्म होणारा जो स्टँड आहे त्याच्यामध्ये कंटिन्युअसली रेप्लिकेशन फॉर्क असतो किंवा कंटिन्युअस रेप्लिकेशन फॉर्क जो आहे त्याला लीडिंग, आता तुम्ही जे डॉटने दाखवले त्याला काय म्हणणार आहे लॅगिंग, आणि जो कंटिन्युअस दाखवला आहे त्याला काय म्हणणार आहे तर लीडिंग स्टँड म्हणणार आहे. नंतर नेक्स्ट काय सांगितलं आहे बघा, ओकाझोकी किंवा मॅच्युरेशन ऑफ द ओकाझोकी स्टँड. याच्यामध्ये DNA सिंथेसाइज ऑन लॅगिंग टेम्पलेट टेक प्लेस इन द फॉर्म ऑफ फ्रॅगमेंट कॉल्ड ॲज द ओकाझोकी फ्रॅगमेंट. DNA सिंथेसाइज ऑन लॅगिंग टेम्पलेटवरती सिंथेसाइज होऊन जो स्मॉल फ्रॅगमेंट तयार होतात दॅट इज इन द फॉर्म ऑफ स्मॉल फ्रॅगमेंटमध्ये तो फॉर्म होतो दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ ओकाझोकी फ्रॅगमेंट. अँड आफ्टर द सायंटिस्ट ओकाझोकी फ्रॅगमेंट इज जॉईन बाय द DNA. त्याला काय म्हटले, द ओकाझोकी फ्रॅगमेंट जॉईन बाय द DNA किंवा एन्झाईम DNA लिगेज. आता हा ओकाझोकी जो डॉटने दाखवलेला स्टँड आहे त्याला जॉईन करण्यासाठी जे एन्झाईम यूज केलं जातं दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द DNA लिगेज एन्झाईम. त्या एन्झाईमला काय म्हटलेलं आहे तर DNA लिगेज एन्झाईम असं म्हटलं आहे. देन RNA प्रायमर्स आर रिमूव्ह बाय द DNA पॉलिमरेज अँड रिप्लेस बाय DNA सिक्वेन्स विथ द हेल्प ऑफ DNA पॉलिमरेज फर्स्ट इन यूकॅरियोट अँड DNA पॉलिमरेज अल्फा इन यूकॅरियोट. हे तुम्हाला CETसाठी किंवा 1 मार्क्ससाठी विचारलं जाऊ शकतं की जो DNA प्रायमर आहे तो रिमूव्ह करण्यासाठी काय यूज केलं जातं किंवा कुठला, रिमूव्ह बाय द DNA पॉलिमरेज. RNA प्रायमर रिमूव्ह बाय द DNA पॉलिमरेज अँड रिप्लेस बाय DNA सिक्वेन्स. आणि तिथं रिप्लेस सिक्वेन्स आणण्यासाठी काय केलं जातं विथ द हेल्प ऑफ DNA
पॉलिमरेज. DNA पॉलिमरेज कुठे यूज केला जातो? ओनली DNA पॉलिमरेज फर्स्ट ओनली यूज इन प्रोकॅरियोटिक सेल. फक्त आणि हे कुठं प्रोकॅरियोटिक सेलमध्येच ते यूज केलं जातं. आणि DNA पॉलिमरेज अल्फा दिज आर यूज इन टू द यूकॅरियोट. ते कशामध्ये? तर यूकॅरियोट्समध्ये यूज केलं जातं. देन DNA ग्राएज एन्झाईम इज फॉर्म द डबल हेलिक्स फॉर्म डॉटर DNA मॉलिक्यूल. नंतर फायनली DNA ग्राएज टोपो आयसोमरेज एन्झाईम. आता हे जे एन्झाईमची नावं आहे ती लिहून काढा सर्वांनी. DNA पॉलिमरेज फर्स्ट, DNA पॉलिमरेज अल्फा, DNA ग्राएज, DNA लिगेज, हे जे एन्झाईम्स आहेत आणि ते कशासाठी यूज केले जातात हे असे क्वेश्चन तुम्हाला मात्र 1 मार्कसाठी विचारले जातात बघा. ते सर्वांनी काढणं लिहून काढणं किंवा चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवणं गरजेचे. एन्झाईम फॉर्म डबल हेलिक्स टू फॉर्म द डॉटर DNA मॉलिक्यूल. फायनली DNA ग्राएज टोपो आयसोमरेज एन्झाईम्स फॉर्म डबल हेलिक्स टू फॉर्म द डॉटर DNA मॉलिक्यूल. म्हणजे DNA ग्राएज थ्रू काय केलं जातं किंवा हे जे एन्झाईम आहे त्याच्यापासून डबल हेलिक्स DNA स्टँड फॉर्म किंवा DNA मॉलिक्यूल तयार केला जातो. नंतर नेक्स्ट आहे बघा फॉर्मेशन ऑफ डॉटर DNA मॉलिक्यूल. ॲट द एंड ऑफ रेप्लिकेशन 2 डॉटर मॉलिक्यूल्स आर फॉर्म इन ईच डॉटर DNA. वन स्टँड इज पॅरेंटल अँड अदर इज टोटली न्यूली सिंथेसाइज. दस म्हणजे जो न्यू डॉटर DNA मॉलिक्यूल फॉर्म होणार आहे त्याच्यामध्ये एक कसा असतो तर पॅरेंटल असतो आणि एक हा टोटल न्यूली तयार झालेला किंवा न्यूली सिंथेसाइज झालेला असतो. दॅट इज ऑल्सो म्हणजे मग एक जो आहे तो टोटली पॅरेंटल स्टँड असणार आहे आणि एक असणार आहे तो कसा असणार आहे तर नवीन तयार झालेला किंवा त्याला आपण डॉटर DNA असं म्हणू शकतो. म्हणून याला काय म्हटलं आहे तर सेमी कॉन्झर्वेटिव्ह रेप्लिकेशन. म्हणून हा जो किंवा ही जी रेप्लिकेशन प्रोसेस आहे दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द सेमी कॉन्झर्वेटिव्ह रेप्लिकेशन. म्हणजे याच्यामध्ये एक आहे तो पॅरेंटल आहे आणि एक आहे तो न्यूली फॉर्म किंवा डॉटर DNA मॉलिक्यूल आहे. म्हणून त्याला काय म्हटलं आहे तर सेमी कॉन्झर्वेटिव्ह रेप्लिकेशन. तुमच्या लक्षात आलं असेल. याचे जे सगळे पॉईंट आहेत ते तुम्ही लक्षात ठेवा किंवा लिहून काढा. पहिला आहे तो आहे ॲक्टिवेशन ऑफ न्यूक्लियोटाईड. दुसरा आहे पॉईंट ऑफ ओरिजिन अँड इनिशिएशन पॉईंट. तिसरा आहे तो अनवाइंडिंग ऑफ DNA स्ट्रँड नंतर किंवा DNA मॉलिक्यूल. नंतर फोर्थ आहे रेप्लिकेशन फॉर सिंथेसिस ऑफ न्यू स्ट्रँड, लीडिंग अँड लॅगिंग स्ट्रँड आणि फॉर्मेशन ऑफ द न्यू DNA मॉलिक्यूल. हे पॉईंट आहेत आणि दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द त्यालाच काय म्हटलं आहे तर सेमी कॉन्झर्वेटिव्ह रेप्लिकेशन ऑफ DNA. ठीक आहे, इथं थांबू आपण. थँक्यू.